नमस्कार. मी दत्तात्रय सूर्यवंशी नवराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की मनोरंजनाचे एक साधनं अनेक असतात आणि याच पद्धत जसं अन्न वस्त्र निवारा त्याच्याबरोबर मनोरंजनसुद्धा असणं गरजेचं आहे. आपण आधुनिक युगाकडे चाललेलो आहे आणि याच धर्तीवरती 21व्या शतकातलं नवी मुंबई शहर म्हणून त्याची ओळख आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. या स्मार्ट सिटीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह हे वाशीमध्ये आहे आणि याच धर्तीवरती जशी लोकसंख्या वाढत गेली तसंच मनोरंजनाची साधनंसुद्धा वाढत गेले. ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये अद्ययावत असं नाट्यगृह बांधावं असा प्रस्ताव 2014 पूर्वी तो मांडण्यात आलेला होता आणि त्याचं भूमिपूजनसुद्धा केलं गेलं आणि ते 3 वेळा केलं गेलं. आज आपण या ठिकाणी याच नाट्यगृहाचं सर्वेक्षण करायसाठी आलेलो आहे आणि या नाट्यगृहाचं मागे 3 महिन्यापूर्वी अचानक आग लागली. पूर्ण हे नाट्यगृह उद्ध्वस्त झालं. मग आता ह्या नाट्यगृहाची कशा परिस्थितीने पुन्हा त्याची पुनर्बांधणी केली जाते आणि वारंवार या नाट्यगृहामध्ये काय बदल करायला पाहिजे असे आमचे युवा कलाकार सुनील पगार हे पाहणी करतात. आणि आजसुद्धा मी या ठिकाणी दौरा करायला आलो आहे. सर, काय सांगाल? आपण एक कलाकार म्हणून आपण या ठिकाणी म्हणजे तुम्हाला बालपणापासूनच कलेची आवड होती आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे एवढं मोठं नाट्यगृह या ठिकाणी होतं आहे तर त्याची बांधणी कशी असायला पाहिजे हे कुठेतरी मनाला लागतं आणि ती त्या पद्धतीने होत नाही असं दिसल्यानंतर आत्ता इथे पाहणी करताना तुम्हाला काय काय निर्देशनात आलं की जेणेकरून आज तो बदल झाला पाहिजे? कारण एकदा बांधकाम किंवा सगळं त्याचं काय इंटिरियर वगैरे केल्यानंतर त्यात तो बदल करता येत नाही, पण तत्पूर्वी त्याच्या अगोदरच तो बदल झाला पाहिजे आणि तो होतो की नाही, काय सांगाल? निश्चितच या ठिकाणी ऐरोलीमध्ये जेव्हा नाट्यगृह होतं आहे ही बातमी जेव्हा आम्हा कलाकारांना कळली, इथल्या स्थानिक रसिक प्रेक्षकांना कळली, तेव्हा खूप आनंद झाला. कारण की आता विष्णुदास भावेला जावं लागणार नाही, आता ऐरोलीमध्येच नाट्यगृह होईल. परंतु आज जर बघाल तर 14 वर्षांचा वनवास या नाट्यगृहाला भोगावा लागतोय. 12 वर्षाचं तप पूर्ण केलं या नाट्यगृहाने, आता 14 वर्षाचा वनवास भोगत आहे. आता काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आग लागली होती, त्यानंतर थोडंसं काम थांबलं, परंतु परत पुन्हा सुरू झालेलं आहे काम. परंतु जर ह्या ठिकाणी पाहाल सर तर वारंवार नवी मुंबई महानगरपालिका असेल, संबंधित कंत्राटदार असतील, आर्किटेक्चर्स असतील, या सर्वांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, आमच्या ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार गणेशजी नाईक साहेब असतील, त्यासोबत संजीवजी नाईक साहेब आहेत, ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार, ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार सन्माननीय संदीपजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे नाट्यगृह खऱ्या अर्थानं उभं राहिलेलं आहे. त्यासोबत आमचे सागर नाईक साहेब असतील आणि आम्हा सर्व कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे अनंतजी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करत असताना एक कलाकार म्हणून मी या ठिकाणी राहतो. तर या ठिकाणी मी वारंवार येत राहतो आणि याची पाहणी करत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. जनता दरबारामध्ये ते निवेदन आम्ही सादर केलं होतं नाईक साहेबांकडे की ह्या नाट्यगृहामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु आता नाट्यगृह बनलेलं आहे, तर मग त्या ठिकाणी काय करावं, त्यासाठी आम्ही कलाकार म्हणून त्यांना काही पर्यायी गोष्टी सुचवलेल्या आहेत. त्या गोष्टी जरी केल्या तरी येणाऱ्या कालखंडामध्ये इथे नाट्यप्रयोग सुरू असताना कलाकारांना कोणताही त्रास होणार नाही. तर याबद्दल रंगपीठ असेल, जे स्टेजच्या पुढे म्युझिक किंवा लाईट्स ऑपरेट करतो त्यासाठी त्याची साईज मोठी करावी. आपण आत्ता पाहिलं की ती वाढवण्यात आलेली आहे. त्यासोबत स्टेजच्या मागे एक कॉमन मेकअप रूम आहे, जिथे महिला आणि पुरुष हे एकत्रितपणे कसे काय चेंजिंग करतील, तर त्यासाठी आम्ही त्यांना पार्टिशन टाकून तिथे 2 चेंजिंग रूम करावे अशी मागणी केलेली आहे. इकडे जर पाहाल ना सर तर खरं तर मेकअप रूम महिला आणि पुरुषांचा हे स्टेजच्या मागे असावे, परंतु इथे खाली कॉमन मेकअप रूम आहे. पहिल्या माळ्यावरती महिलांचा मेकअप रूम आहे, दुसऱ्या माळ्यावरती पुरुषांचा मेकअप रूम आणि त्यावर VIP रूम अशी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर तुम्ही बाल्कनी बघाल ना सर, बाल्कनीमधून जर तुम्ही आत्ता जर पाहिलं आत्ताच्या सिच्युएशनला तर सादर करणारे जे कलाकार आहेत त्यांचे फक्त तुम्हाला डोकं दिसते, चेहरा दिसणार नाही, त्यांचे एक्सप्रेशन दिसणार नाहीत. अशा पद्धतीची बऱ्याच गोष्टींची त्रुटी आहेत. त्या त्रुटी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण ते बदल करू शकतो, हे बदलही सुचवलेले आहेत. परंतु काम सुरू आहे. आता बघू, आपण येणाऱ्या काळात आपल्याला कळेल त्यांनी किती बदल केले, काय केलेत, नाही केलेत. पण आता तुम्ही म्हणालात की कॉमन तुमचा चेंजिंग रूम बरोबर आहे. पहिल्या माळ्यावरती महिला, दुसऱ्या माळ्यावर पुरुष, तिसऱ्या माळ्यावरती VIP. आज आपण बघतो की विद्युत पुरवठा हा 24 तास असतोच असं नाही आहे, किंवा जरी तुम्ही अचानक जर तो थांबला गेला
तर मग हे कलाकार व्यासपीठावरती कशा पद्धतीने येऊ शकतील? निश्चितच हा एक चांगला प्रश्न आहे, जो याच्या आधी आमची जेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी पाहणी दौरा झाला होता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत, त्यावेळेला त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली की पहिल्या माळ्यावरती महिलांचा मेकअप रूम, दुसऱ्या माळ्यांवरती पुरुषांचा मेकअप रूम, यामुळे काय होणार, जर पटकन चेंज करून जर स्टेजवर यायचं असेल तर ती तत्परता राहणार नाही. त्यासाठी खालीच मेकअप रूम पाहिजे. त्यासाठीच आम्ही ते जे बदल आहे की खालच्या लेवलला खालच्या जागेमध्ये तिथे चेंजिंग रूम 2 करावे, हे आम्ही सुचवलेलं आहे. आणि वरचे मेकअप रूम तर काही मग ते ॲन्युअल फंक्शन वगैरे असतील, त्या ॲन्युअल फंक्शनला शाळेचे विद्यार्थी इकडे चेंजिंग करून बसवून ठेवा आणि मग रांगेत चालत, लाईट जरी गेली तरी ते लहान मुलं आहेत चालत आणा, खाली स्टेजवरती उभे करा, त्यासाठी ते ओके आहे. परंतु नाटकासाठी म्हणून या स्टेजच्या मागे एकच मेकअप रूम असावा महिलांचा आणि पुरुषांचा, तो इथे नाहीये. पण ठीक आहे, आता जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बदल करून त्याचा वापर करूयात. त्यालाच अनुसरून हा दुसरा एक प्रश्न असा आहे की हायड्रो ज्याला आपण हायड्रो म्हणतो, ट्रॉली. हे साहित्य असतं, हे थोडंसं हेवी पण असतं, हलकं असतं आणि ते कर्मचारी घेऊन जातात. आत्तापर्यंत नाट्यगृहाचं जेवढी नाट्यगृह आहे तेवढी त्या हायड्रोलिक पायऱ्यांवर किंवा हायड्रोमध्ये लगेच उचलून ते वर न्यायचे. पण हायड्रोची सिस्टीम सुद्धा आता तुम्ही आधुनिकीकरणाकडे गेला, ठीक आहे, मान्य आहे. परंतु हेच मी म्हटलं की जर विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत जर तो खंडित झाला तर ते साहित्य वर जाऊ शकतं का, आणि जर ते जर बंद झालं तर दुसरा पर्याय काय? बरोबर, हाही मुद्दा आम्ही नवी मुंबई महानगरपालिका असेल, संबंधित कंत्राटदाराची काही माणसं होती, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की हायड्रोलिक ट्रॉली जी आहे, ज्याच्या माध्यमातून स्टेजपर्यंत सेटिंगचं सामान घेऊन गेलं जाणार आहे, नेणार आहेत. तर यावेळेला कसं आहे सर की हे जे सेटिंग करणारे जे बॅकस्टेजची जी माणसं असतात ना, ही लोक सेट उचलतात आणि डायरेक्ट स्टेजवर जाणारी माणसं आहेत. हायड्रोलिक ट्रॉलीवर तुम्ही सामान उतरून ठेवणार, त्यानंतर ती ट्रॉलीवर जाणार, मग परत ते उचलणार आणि स्टेजवर नेणार. हा जो वेळ लागतोय ना, हा वेळ नाही लागत. कारण की कधी कधी असं होतं की वाशीचा प्रयोग संपला, 4:30चा प्रयोग 7:30ला संपला की लगेच 8:30चा प्रयोग असतो ऐरोलीमध्ये. मग त्या वेळामध्ये त्यांची पहिली नेपथ्याची जेव्हा गाडी इथे येते, पटपट ते लोक जे आहेत ना एवढे मेहनत घेतात, पटपट चपळ असतात, ते उचलतात आणि स्टेजवरती नेऊन सेट ठेवतात आणि पटपट 15 ते 20 मिनिटामध्ये सेट उभा करतात. ते अशी त्यांची ती कला आहे. पण या हायड्रोलिक ट्रॉलीचा एक प्रॉब्लेम असा होणार आहे, जो आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिला. हायड्रोलिक ट्रॉली जर समजा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जनरेटर पण बंद झालं, त्यावेळेला तुमची हायड्रोलिक ट्रॉली काहीही काम करणार नाही. त्याच्या बाजूला एक प्लॅटफॉर्म लावण्यात यावा असं आम्ही सांगितलेलं आहे, पण अद्याप ते काही झालेलं नाही. दुसरी आहे की या नाट्यगृहाची आसन व्यवस्था किती आहे? 60 की 860 अशी आसन व्यवस्था आहे, अंदाजे सांगतोय मी. बाल्कनी आणि खालचा जो भाग आहे हे दोन्ही पकडून. परंतु ही जी जागा आहे ना सर, मी तुम्हाला सांगितलं की हे आता तुम्ही आसन व्यवस्था सांगितली, मला वाटतं 860 आहे. बाल्कनीचा जर विचार केला, बाल्कनीचा आणि रंगमंचाचा, तर तिथे सुद्धा कुठे तुम्हाला तफावत वाटते? निश्चितच. मी जसं मगाशी म्हटलं की बाल्कनीमधून जर एखादा प्रेक्षक नाटक पाहत असेल तर त्याला कलाकाराचा चेहरा, त्याचे एक्सप्रेशनच दिसणार नाही, डायरेक्ट डोकं दिसेल. म्हणजे याआधी नव्या मुंबईतल्या ज्येष्ठ रंगकर्मींनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली. सन्माननीय रवी वाडकर सर असतील, सन्माननीय श्रीहरी पवळे सर असतील, सन्माननीय शशी तुपे सर असतील, या सर्व रंगकर्मींनी, जे जुने रंग जाणते आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत वयाने, त्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे. पण आता काय करू शकतो, बनलेलं आहे, जे आलिया भोगासी असावे सादर. या ठिकाणी आपण पाहतो की पूर्वी 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आग लागलेली, बरंचसं साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं. पुन्हा ते काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या गोष्टी आता थोडाफार बदल करता येऊ शकतो का, तर तो करावा असं या युवा कलाकाराचं या ठिकाणी मत आहे. आता त्याच्यासाठी महापालिका प्रशासन किती ते मनावर घेते, आणि जे कोणी इथे ठेकेदार असतील किंवा कोणी आर्किटेक्ट असतील त्यांनी ते मनावर घेऊन जर तो बदल केला तर या ऐरोलीकरांच्या रसिकांसाठी खरंच ते एक योगदान ठरेल असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु ते घ्यावं असं युवा कलाकार जे आहेत, असंख्य या ऐरोली नगरामध्ये कलाकार आहेत, त्यांच्या भावना आहेत की याच्यात आत्ताच जर बदल झाला तर ठीक आहे, अन्यथा ते पूर्ण काम झाल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.